हाय नमस्कार, मी संगीता किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने तयार होणारे कैरीचे लोणचे, जे वर्षभर अजिबात खराब होत नाही। पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या या लोणच्याची रेसिपी म्हणजेच लोणचं तयार करण्यासाठी आपल्याला 2 ते 3 दिवस लागतात, परंतु एकदा का हे लोणचं तयार झालं तर ते वर्षभर अजिबात खराब होत नाही किंवा त्याचा रंगही बदलत नाही। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 किलो या प्रमाणामध्ये कैऱ्या विकत आणलेल्या आहेत। या कैऱ्या आणताना बाजारातून या कैऱ्या आणताना अगदी कडक असाव्यात, म्हणजे आपलं लोणचं वर्षभर अजिबात खराब होत नाही। जर कैरी मऊ असली तर लोणचं टिकत नाही किंवा त्या लोणच्याला लगेच बुरशी येते। त्यामुळे कैऱ्या निवडताना त्या कैऱ्या अगदी कडक असाव्यात। आणि या कैऱ्या घेण्याचा एक सीझन आहे, तो म्हणजे मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण कैऱ्या घ्यायला पाहिजेत, जेणेकरून पाऊस पहिला किंवा दुसरा पाऊस पडला की आपण कैऱ्या बाजारातून आणायच्या आणि त्यानंतरच हे लोणचं घालायचं। त्या अगोदर जर आपण लोणचं घातलं तर आपलं लोणचं खराब होतं। त्यामुळे लोणचं तयार करण्यासाठी किंवा घालण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यातच कैऱ्या आणून आपण लोणचं तयार करावं। या कैऱ्या स्वच्छ धुतल्यानंतर 7 ते 8 तास पाण्यात ठेवायच्या किंवा रात्रभर पाण्यामध्ये तशाच राहून द्यायच्या। त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कपड्याने पुसून काढायच्या। लोणचं तयार करताना ज्यावेळेस आपण सुरुवात करतो तेव्हा पाण्याचं बिलकुल आपल्याला इथं एक थेंबही पाणी लोणच्याला लागलं नाही पाहिजे। त्यामुळं कैऱ्यासुद्धा धुवून घेतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायच्या कपड्याने आणि थोडा वेळ सुकवून द्यायच्या। सगळ्या कैऱ्या याच पद्धतीने स्वच्छ पुसून सुकवल्यानंतर आपण त्यांना फोडून घेऊया किंवा बारीक बारीक त्याचे तुकडे तयार करून घेऊया। इथे सगळ्या कैऱ्या सुकवल्यानंतर त्याचे मी अशा पद्धतीने बारीक बारीक फोडी तयार करून घेतल्या। आता याही आपल्याला सगळ्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत, कारण कैरी ज्यावेळेस आपण फोडून आणतो त्यामध्ये आतमध्ये बी असतं, ते काढून घ्यायचं। तसेच त्या बीच्या आतमध्ये जे काळं कवर असतं किंवा काही घाण लागली असेल फोडताना तर ती सगळी स्वच्छ करून घ्यायची। दाखवल्याप्रमाणे आपल्याला सगळ्या कैरीच्या फोडी स्वच्छ करून घ्यायच्या आहेत। ज्या पद्धतीने ही रेसिपी मी दाखवली आहे, अगदी त्याच पद्धतीने जर तुम्ही कैरीचे लोणचे बनवले तर तुमचे कैरीचे लोणचे अजिबात 1 वर्षभर खराब होणार नाहीत। त्यामुळे तुम्हीही याच पद्धतीने तयार करा। दाखवल्याप्रमाणे कैरीच्या फोडी अगदी स्वच्छ करून झालेल्या आहेत। त्यामध्ये जी राहिलेला कचरा आहे तो आपण बाजूला करूया आणि या कैऱ्या एका भांड्यामध्ये काढून त्याही थोडा वेळ सुकवून देऊया। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सगळ्या कैऱ्या आपल्या स्वच्छ करून झालेल्या आहेत। अगदी त्यावर कुठल्याही प्रकारचा कचरा राहिलेला नाही। आता यामध्ये 2 चमचे एवढं मी मीठ घातलेलं आहे।
सुरुवातीला आपल्याला एवढंच मीठ घालायचं. तसेच अर्धा चमचा एवढी हळद पावडर घातलेली आहे. आता हळद पावडर आणि मीठ आपल्याला या कैरीच्या फोडींना चांगले मिक्स करून घ्यायचं आहे किंवा चोळून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटभर आपल्याला मीठ आणि हळद या फोडींना चांगले लावून घ्यायचे आहे. मीठ आणि हळद कैरीच्या फोडींना चांगली लावून घेतल्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे एक चाळणी घ्यायची. त्यामध्ये आपण या लोणच्याच्या फोडी सगळ्या काढून घेऊया कैऱ्या. अशा पद्धतीने चाळणीमध्ये सगळ्या कैरीच्या फोडी आपण घेतलेल्या आहेत आणि त्यामधील पाणी निथळण्यासाठी खाली एक भांडं घेतलेलं आहे, जेणेकरून कैरीला मीठ आणि हळद लावल्यामुळे जे पाणी सुटेल ते त्या भांड्यामध्ये साचेल आणि या कैऱ्यांवर आपण झाकण ठेवून 7 ते 8 तास असंच ठेवून देऊया. 7 ते 8 तास मीठ आणि हळद लावून आपण कैरीच्या फोडी बाजूला ठेवल्यानंतर इथे मी काही मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये दालचिनी, 7 ते 8 लवंग, 7 ते 8 काळे मिरी, 2 चमचे हिंग पावडर, मेथीचे दाणे आणि मोहरीची डाळ. इथे 2 वाट्या एवढी मोहरीची डाळ घेतलेली आहे. 2 किलो या प्रमाणामध्ये 2 वाट्या एवढी मोहरीची डाळ घेतलेली आहे. तसेच 2 चमचे एवढे जिरे घेतलेले आहेत. आता गॅसवर कढई ठेवून अगदी मंद गॅसवर आपल्याला हे साहित्य गरम करून घ्यायचे आहे. आपल्याला भाजायचे नाही किंवा जास्त प्रमाणामध्ये भाजूनही नाही घ्यायचे. फक्त आपल्याला हे साहित्य गरम करून घ्यायचं आहे. मंद आचेवर आपल्याला 1 मिनिटभर आपल्याला दाखवल्याप्रमाणे हे साहित्य गरम करून घ्यायचं आहे आणि लगेच एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी. हे साहित्य गरम झाल्यानंतर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता आपण 2 वाट्या एवढी जी डाळ घेतलेली आहे मोहरीची ती भाजून घेऊया. मोहरीची डाळ ही आपल्याला अगदी मंद आचेवर भाजून घ्यायची आहे. फक्त त्यामध्ये जर कुठे ओलसरपणा असेल तर तो आपल्याला घालायचा आहे. त्यासाठी मंद आचेवर आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. तिचा कलर जास्त बदलायचा नाही. दाखवल्याप्रमाणे मोहरीची डाळही आपली भाजून झालेली आहे. तर तिला एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड होऊन देऊया. आता त्याच कढईमध्ये 1 चमचा एवढंच आपल्याला तेल घालायचं आहे. अगदी थोड्याच तेलामध्ये आपल्याला मेथीचे दाणे थोडेसे भाजून घ्यायचे आहे. मेथीचे दाणे भाजून घेतल्यामुळे आपलं लोणचं जे आहे ते चिकट होत नाही. त्यासाठी मंद आचेवर आपल्याला 1 मिनिटभर हे मेथी दाणे परतून घ्यायचे आहे किंवा तळून घ्यायचे आहे. मेथीचे दाणे भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड होऊन देऊया.
आता मेथीचे दाणे आणि डाळ थंड झाल्यानंतर यातील मोहरीची डाळीमधील आपण 1 वाटी एवढी डाळ भांड्यामध्ये घालून तिलाही जाडसर बारीक करून घेऊया आणि बाकीची राहिलेली डाळ आपण तशीच ठेवूया. अशा पद्धतीने आपल्याला मोहरीची डाळ आणि मेथीचे दाणे जाडसर बारीक वाटून घ्यायचे आहेत. जाडसर बारीक वाटून घेतल्यानंतर आपण भांड्यामध्ये काढून घेऊया. आता राहिलेला मसालाही आपण त्याच पद्धतीने बारीक ग्राइंड करून घेऊया. दाखवल्याप्रमाणे आपला मसाला छान असा बारीक झालेला आहे. तर आता हे साहित्य आपण बाजूला ठेवूया आणि गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2 वाट्या एवढ्या प्रमाणामध्ये तेल घालूया. तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता, शेंगदाणा तेल किंवा सनफ्लॉवर रिफाइंड ऑइल. हे तेल मी 2 वाट्या एवढं प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. तुम्ही यापेक्षा जास्तही घेऊ शकता, परंतु मी कमी तेलाचा वापर करून लोणचं तयार करणार आहे, तर त्यासाठी इथे मी 2 वाट्या एवढंच तेल घेतलेलं आहे. हे तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करायचं आहे. अगदी या तेलामधून धूर निघेल इथपर्यंत आपल्याला हे तेल गरम करायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. आता हे तेल आपल्याला एक 5 ते 7 मिनिट थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि त्यामध्ये मी मोहरीचे दाणे टाकले, ते तडतडले. त्यानंतर आपण 2 चमचे हिंग घातलेला आहे. हा हिंग आपल्याला थोडंसं तेल कमी गरम झाल्यानंतरच घालायचा. जर आपण लगेच हिंग घातला तर तो हिंग आपला जळून जाईल. त्यामुळे 5 ते 7 मिनिटानंतर तेल थोडंसं थंड झाल्यानंतर आपण त्यामध्ये 2 चमचे एवढा हिंग घालूया आणि अर्धा चमचा एवढी हळद पावडर घालून हे तेल पूर्णपणे थंड होऊन देऊया. हळद आणि हिंग घातल्यानंतर चमच्याच्या मदतीने आपण हे मिश्रण चांगले मिक्स करून घेऊया आणि हे तेल पूर्णपणे थंड होऊन देऊया. तेल पूर्णपणे कोमट झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे मसाले तयार केले आहे ते घालूया. इथे मी 1 चमचा एवढं लाल तिखट घातलेलं आहे. तसेच 2 चमचे एवढं काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा एवढी हळद पावडर घातली. तसेच मोहरीची डाळ दोन्हीही घालून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपण जो मसाला केलेला आहे तो घालूया. आता यामध्ये मी अर्धी वाटी एवढ्या लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. तुम्ही जास्त घातल्या, तुम्हाला आवडत असेल तर त्याही चालेल, परंतु मी अर्धी वाटी एवढ्याच लसूण पाकळ्या घातलेल्या आहे. त्यानंतर 1 वाटी एवढं मी बारीक मीठ घेतलेलं आहे. आता हे आपण तेलामध्ये चांगले मसाले, मीठ, हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि मसाला चांगला मिक्स करून घेऊया. तेल अगदी थोडंसं कोमट असल्यानंतरच आपण लाल मिरची पावडर घातल्यामुळे आपल्या या लोणच्याच्या मसाल्याला छान कलर येतो. त्यामुळे अशाच पद्धतीने आपण तेल थोडंसं कोमट झाल्यानंतर त्यामध्ये हे राहिलेले मसाले घालून घ्यायचे आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण किंवा आपण मसाले घातलेले थंड होऊन देऊया. तुम्ही पाहू शकता की लोणच्यामध्ये घालण्यासाठी आपण जो मसाला तयार केलेला आहे तो जसा जसा थंड होईल तसा तसा त्याला छान कलर येत आहे. तुम्ही पाहू शकता. मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याला खूप छान असा कलर येतो आणि त्यावरती तेलही येते. तर यामध्ये आपण आता 1 चमचा एवढी बडीशेप घालूया. इथे ही बडीशेप मी 1 चमचा एवढी बडीशेप घेतलेली आहे आणि तिलाही मंद आचेवर भाजून घेतलेला आहे. बडीशेप घातल्यानंतर आपण हा मसाला पूर्णपणे थंड होऊन देऊया.
आपला मसाला पूर्णपणे थंड होत आहे तोपर्यंत इथं आपण कैऱ्याही पाहूया. तर इथं 7 ते 8 तासानंतर आपल्या कैऱ्या पूर्णपणे त्यातून पाणी बाहेर आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की या भांड्यामध्ये पाणी खूप साचलं तर ते काढून टाकूया आणि आपण कैऱ्या सुकत ठेवूया. आता या कैऱ्यांना आपण पुन्हा मिक्स करूया आणि एखाद्या कॉटनच्या कपड्यावर आपण फॅनखाली या कैऱ्या सुकून घेऊया. दाखवल्याप्रमाणे कैऱ्या फॅनखाली मी सुकत ठेवलेल्या आहेत. या कैऱ्या आपण रात्रभर किंवा 7 ते 8 तास पुन्हा अशाच सुकून देऊया. सुरुवातीला कैऱ्या घेतल्यानंतर 7 ते 8 तास किंवा रात्रभर आपण पाण्यामध्ये ठेवल्या. त्यानंतर त्यांना काढून स्वच्छ धुतलं आणि त्या कैऱ्यांना आपण कट करून आणलं. कट करून आणल्यानंतर पुन्हा मीठ आणि हळद लावल्यानंतर 7 ते 8 तास आपल्याला पुन्हा या कैऱ्यांना बाजूला ठेवायचं आहे आणि 7 ते 8 तास कैऱ्यांना बाजूला ठेवल्यानंतर आपण या कैऱ्यांना आता पुन्हा 7 ते 8 तास किंवा रात्रभर सुकत ठेवणार आहोत. या कैऱ्या आपल्याला फॅनच्या खाली सुकवून घ्यायच्या आहेत. दाखवल्याप्रमाणे 7 ते 8 तासानंतर कैऱ्या अशा पद्धतीने सुकून तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता की कैऱ्या छानपैकी सुकलेल्या आहेत. रात्रभर ह्या फॅनच्या हवेमध्ये या कैऱ्यांना सुकवलेलं आहे. आता आपण यांना जमा करून घेऊया आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊया. इथे या कैऱ्यांना मी परातीमध्ये काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता की छान अशा सुकलेल्या आहेत. त्यामध्ये अजिबात ओलसरपणा आपल्याला वरून जाणवत नाही. तुम्ही या कैऱ्या रात्रभर सुकत ठेवू शकता किंवा 2 ते 3 तास उन्हामध्ये ठेवल्या तरीही चालेल. आता इथे यामध्ये मी पुन्हा 1 वाटी मीठ घेतलेलं आहे. 2 किलोला आपल्याला इथं 2 वाट्या एवढं मीठ घालायचं आहे. तर हे मीठ आपण थोडं थोडं करून घालणार आहोत. सुरुवातीला इथं मी थोडं मीठ घातलं आणि कैऱ्यांना पुन्हा ते छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण थंड केलेला लोणच्याचा मसाला कैऱ्यांवरती घालून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती छान असा कट आलेला आहे. आपल्या लोणच्याला छान तेल सुटलेलं आहे. यापेक्षा जास्त तेल घालण्याची अजिबात गरज नाही. आता आपण ही सगळा मसाला कैऱ्यांवरती घालून घेऊया. तुम्ही पाहू शकता की सगळा मसाला मी कैऱ्यांवरती घालून घेतलेला आहे. आता आपण चमच्याच्या मदतीने हा मसाला छान मिक्स करून घेऊया. कैरीच्या प्रत्येक फोडीला लागेल अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे, एकत्रित करून घ्यायचा आहे. दाखवल्याप्रमाणे तुम्ही चमच्याच्या मदतीने किंवा हातानेही हा मसाला कैरीला छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे किंवा लावून घ्यायचा आहे. कैरीला मसाला मिक्स करून घेत असतानाच त्यामध्ये आपण 1 चमचा एवढी साखर घालूया. साखर घातल्यामुळे काय होते, आपली जी कैरी आहे तिचा कडकपणा शेवटपर्यंत टिकून राहतो. त्यामुळे 1 चमचा एवढी आपण साखर नक्की घालावी, जेणेकरून आपल्या कैऱ्यांचं लोणचं आहे ना ते शेवटपर्यंत छान कडक आणि कुरकुरीत राहतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं लोणचं आपलं गोड होत नाही, तर ते छान कडक राहतं. त्यासाठी 1 चमचा साखर एवढी नक्की जरूर घाला आणि चांगले मिक्स करून घ्यायचं.
मसाला कैऱ्यांना छान चोळून घेतल्यानंतर आपण राहिलेले 1 वाटी एवढे मीठ घालूया आणि पुन्हा हा मसाला छान मिक्स करून घेऊया. लोणचं तयार करताना नेहमी मिठाचा वापर जास्त करायचा, कारण मीठ वापरल्यामुळे आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही, ते जास्त काळ टिकतं. लोणचं तयार करताना आपण जे वापरलेले भांडे असतात किंवा चमचा म्हणा, तो अगदी कडकडीत स्वच्छ किंवा कुठल्याही प्रकारचं त्याला पाणी नसलं पाहिजे. पाणी जर लागलं थोडंसं जरी तरीही आपलं लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळे त्यासाठी वापरलेली जी भांडी असतात ती थोडीशी स्वच्छ पुसून सुकवूनच आपण ती घ्यायची असतात आणि जिथे पाणी उडणार नाही किंवा लागणार नाही अशा ठिकाणीच आपल्याला हे लोणचं ठेवायचं असतं. आता चमच्याच्या मदतीने मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं हाताने मी लोणचं मिक्स करून घेत आहे. अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता की किती छान असा लोणच्याचा आपला कलर आलेला आहे. आता हे लोणचं आपल्याला मुरवत ठेवायचं आहे. मुरवून जसं जसं आपलं लोणचं मुरलं जाईल तसं तसं ते लोणचं आणखी छान लागेल. लोणचं मुरण्यासाठी 4 ते 5 दिवस तरी लोणचं आपल्याला मुरवून द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की किती छान असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे. यामध्ये जास्त तेलाचाही वापर केलेला नाही. अगदी कमी तेलामध्ये आपण हे लोणचं तयार केलेलं आहे. जास्त प्रमाणामध्ये तेलाचा वापर केल्यानंतर काही दिवसानंतर लोणच्याला एक तेलाचा कडवट वास येतो. त्यामुळे कमीत कमी तेलाचा वापर करूनच लोणचं तयार करायचं. तुम्ही पाहू शकता की आपलं लोणचं किती छान असं तयार झालेलं आहे. तर तुम्हीही अशाच पद्धतीने सांगितल्याप्रमाणे एक एक स्टेप बाय स्टेप याच पद्धतीने जर तुम्ही लोणचं तयार केलं तर तुमचं लोणचंही वर्षभर सहज टिकेल आणि अजिबात खराब होणार नाही. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा तरी लोणचं तयार करून पहा. आता हे मिक्स केलेलं लोणचं मी इथं काचेच्या बरणीमध्ये भरत आहे. तर ही बरणी मी अगोदर स्वच्छ धुतलेली आहे आणि तिला उन्हामध्ये पूर्णपणे सुकवून घेतलेलं आहे आणि सुकवून घेतल्यानंतरच त्यामध्ये आपण हे लोणचं भरूया. कारण कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही लोणचं भरणार असाल काचेच्या किंवा चिनी मातीच्या तर ते पूर्णपणे सुकवलेलं पाहिजे. उन्हामध्ये सुकवूनच त्यामध्ये लोणचं भरा, जेणेकरून आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही. कारण थोडा जरी पाण्याचा हात लागला किंवा ओलसरपणा असला तर आपल्या लोणच्याला लगेच बुरशी येते. त्यामुळे आपलं लोणचं जास्त काळ टिकण्यासाठी या पद्धतीने तुम्ही नक्की या पद्धतीचाच तुम्ही वापर करा. तर इथे मी या बरणीमध्ये लोणचं भरलेलं आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशा चमचमीत आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कमेंटही करा. तसेच इथे मी एका चिनी मातीच्या बरणीमध्येही लोणचं भरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. त्या बरणीलाही मी याच पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलं आणि उन्हामध्ये सुकवलं. त्यानंतरच यामध्ये लोणचं भरलेलं आहे आणि राहिलेलं लोणचं एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे लोणचं आपण बरणीमध्ये भरवलं म्हणजे आपलं कार्य झालं असं नाही. तर ज्यावेळेला आपण लोणचं बरणीमध्ये भरतो तर त्यावेळेला त्यावरून एक कॉटनचे कपडा आपण त्यावर घालायचा आणि बांधून ठेवायचं. म्हणजे हवेशीर असं आपलं लोणचं राहील. फक्त पाण्यापासून दूर ठेवायचं आणि आपण या लोणच्याच्या बरणीला रोज चमच्याच्या मदतीने आपल्याला हे लोणचं सतत हलवून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे लोणचं
छान मुरत नाही तोपर्यंत आपल्याला लोणच्याला सकाळ किंवा संध्याकाळ दिवसातून 2 वेळा हे लोणचं आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने. आणि पुन्हा त्यावर कॉटनचं कापड घालायचं आणि त्याला बांधून हवेशीर ठेवायचं. खिडकीच्या बाजूला हवेशीर असं ठेवायचं, म्हणजे आपलं लोणचं हे जास्त काळ टिकतं. तुम्ही पाहू शकता की मी दाखवल्याप्रमाणे तुम्हीही अशाच पद्धतीने लोणच्याच्या बरणीला कॉटनचा कपडा घालून त्यावर बांधून ठेवायचं हवेशीर, जेणेकरून आपलं लोणचं दीर्घकाळ टिकतं. आणि दिवसातून 2 वेळेला, ज्या वेळेला आपल्याला वेळ भेटेल त्यावेळेला आपण हे लोणचं चमच्याने मिक्स करायचं. लाईक, शेअर, सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.